Hello friends, myself Gajanan Prabhu Dagde and I welcome you all in this video session. Our topic is WhatsApp business. Friends, as you know, what is WhatsApp? Today, almost every phone or every smartphone has a WhatsApp messenger. WhatsApp is an instant messaging service app which provides services for conversation to your family and your friends, for chatting, texting, uh, video sharing, video calls, general calls, and you can send PPTs, PDF, like various documents. You can share it on WhatsApp. Similarly, WhatsApp has introduced an app which is called WhatsApp Business for typically business purpose. So first of all, we will see what is WhatsApp Business. WhatsApp Business is a free to download app that was built with the small business owner in the mind. WhatsApp Business हे सुद्धा एक ॲप्लिकेशनच आहे जे की फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता आणि विशेषतः हे छोट्या व्यावसायिकांना कन्सिडर करून त्यांना लक्षात घेऊन हे व्यावसायिक ॲप तयार केलेलं आहे व्हॉट्सअपने. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कॅटलॉग तयार करू शकता. क्रिएट अ कॅटलॉग टू शोकेस युअर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोडक्ट्स विकणार आहात किंवा ज्याची सेल करणार आहात किंवा तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहात आणि सेवा पुरवणार आहात, तर तुमच्या प्रोडक्ट्सचे किंवा तुमच्या सर्व्हिसेसचे तुम्ही फोटोज, त्याचे सर्व्हिस चार्जेस किंवा त्या प्रोडक्ट्सचं कॉस्ट, सेल प्राईज हे तुम्ही एक शोकेस तयार करून त्याचा कॅटलॉग तयार करू शकता तुमच्या WhatsApp बिझनेस ॲप्लिकेशनमध्ये. Connect with your customers easily by using tools to automate, sort and quickly respond to messages. जसं आपण जनरल व्हॉट्सॲपमध्ये आपल्या मित्रांसोबत कनेक्ट होतो किंवा फॅमिलीसोबत कनेक्ट होतो चॅट थ्रू किंवा मॅसेजेस करून, तसंच या बिझनेस ॲपमध्ये आपली कंपनी असेल किंवा आपला व्यवसाय असेल, आपण आपल्या ग्राहकांसोबत इझिली कनेक्ट होणार आणि वेगवेगळे टूल्स ह्याच्यामध्ये आहेत. जसं ऑटोमेटेड मॅसेजेस आहेत त्याच्यामध्ये, जे की आपण गैरहजर असताना किंवा आपण ऑफलाईन असताना ते मॅसेजेस त्यांना रिप्लायज होऊन जातील. ह्याच्यामध्ये तुम्ही सॉर्टिंग करू शकता तुमच्या कस्टमरशी वेगवेगळ्या लेबलसोबत आणि क्विकली रिस्पॉन्ड करू शकता त्यांच्या मॅसेजेसला. तुम्ही रेडीमेड मॅसेजेस तयार करून ठेवू शकता जे की क्विकली रिस्पॉन्ड करायला तुम्हाला मदत करतील. ह्याच्यामध्ये आपण बघूया WhatsApp बिझनेस फीचर्स. व्हॉट आर द WhatsApp बिझनेस फीचर्स? So first feature is business profile. Like a general WhatsApp, you can create here your business profile. आपण जनरल व्हॉट्सअपमध्ये आपलं प्रोफाईल पिक जे असतं, ज्याला डिस्प्ले पिक्चर आपण म्हणतो, आपण तिथं DP ठेवतो, आपलं एखादं स्टेटस ठेवतो किंवा आपलं एखादं डिस्प्ले नेम ठेवतो. त्याच पद्धतीने WhatsApp बिझनेस ॲपमध्ये तुम्ही बिझनेसची प्रोफाईल क्रिएट करू शकता. म्हणजेच तुमच्या व्यवसायाचं जे स्वरूप आहे, जे डिस्क्रिप्शन आहे, तुम्ही वस्तू विकणार आहात का तुम्ही वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहात, तर त्याचं तुम्ही डिस्क्रिप्शन देऊ शकता. तुम्ही प्रोफाईलची एखादी तुमच्या स्टोअरची, तुमच्या एखाद्या शॉपची कुठली एखादी तिथं फोटोसुद्धा प्रोफाईलमध्ये टाकू शकता. त्यानंतर वेगवेगळे लेबल्स तुम्ही तयार करू शकता. कस्टमर वाईज वेगवेगळ्या डिफरंट कस्टमरनुसार तुम्ही त्याचे लेबल्स तयार करू शकता. क्विक रिप्लायज. तुमच्या ग्राहकांना इन्स्टंट किंवा फास्टर रिप्लाय देण्यासाठी तुम्ही तिथं वेगवेगळ्या प्रकारचे मॅसेजेस तयार करून ऑलरेडी ठेवू शकता, जे की टेम्पलेट्स म्हणून तिथं काम करतील आणि ग्राहकांना तुम्ही लगेच रिप्लाय देऊ शकता. ऑटोमेटेड मॅसेजेस. काही मॅसेजेस तुम्ही ऑटोमॅटिक सेंड मोडवर तुम्ही तिथं ठेवू शकता. ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन असणार किंवा तुमचे वर्किंग आवर्स तिथं संपलेले असतील, त्यावेळेस एखाद्या कस्टमरनं तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते ऑटोमॅटिक मॅसेजेस त्यांना रिप्लाय म्हणून जातील. जसं चॅटबॉट असतं, ऑटोबॉट असतं, तसं हे ऑटोमेटेड मॅसेजेससुद्धा या बिझनेस ॲपमध्ये आहे. हेच वैशिष्ट्य आपण पुढे पाहूया. तर पहिलंच वैशिष्ट्य बिझनेस प्रोफाईल. इथं एक पिक्चर दिसते तुम्हाला. एक व्हेकल आहे,
त्यामध्ये तो विक्रेता आहे, त्याच्या बाजूला काही वस्तू आहेत. खाली दिलं आहे बी सीन, म्हणजे दिसणं महत्त्वाचं आहे. दिसा. बिझनेस प्रोफाईल. क्रिएट अ बिझनेस प्रोफाईल विथ हेल्पफुल इन्फॉर्मेशन फॉर युअर कस्टमर्स लाईक युअर ॲड्रेस, बिझनेस डिस्क्रिप्शन, ईमेल ॲड्रेस अँड वेबसाईट. मित्रांनो, तुम्ही तुमच्या डिस्प्ले पिक्चरवर जे काही तुमच्या व्यवसायाचा प्रोफाईलचा फोटो ठेवणार तो महत्त्वाचा असणारच, कारण तेच तुमच्या ग्राहकांना अट्रॅक्ट करतं. त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाचा ॲड्रेस तुम्ही तिथं देऊ शकता. व्यवसायाचं स्वरूप काय, व्यवसायाचं विवरण काय, तुम्ही तुमच्या बिझनेसचं डिस्क्रिप्शन तिथे देऊ शकता. तुम्ही सेल्स करणार आहात का तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहात. तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, जसं की तुम्ही एखाद्या शूजचे, टिपिकल शूजचे विक्रेता आहात तर तुम्ही तिथं शूजचे वेगवेगळे डिस्क्रिप्शन देऊ शकता. जसं की बाटा कंपनी आहे, रेडशिप आहे, वुडलँड आहे. तुम्ही वेगवेगळे डिस्क्रिप्शन तिथं तुमच्या व्यवसायाचे देऊ शकता. तसंच तुमचा ईमेल ॲड्रेससुद्धा तिथं दिसणार. आणि एखादी वेबसाईट तुमच्या व्यवसायाची ऑलरेडी तयार असेल तर तुम्ही तिथं ते वेबसाईटसुद्धा त्यांना देऊ शकता. आणि जर नसेल तरी तुम्ही नंतरही करून ती तयार तिथं नंतरही टाकू शकता. नेक्स्ट फीचर आहे स्टे ऑर्गनाइज. लेबल्स. तुम्ही वेगवेगळ्या ग्राहकांचे वेगवेगळे लेबल्स तयार करू शकता, जेणेकरून तुमचे नवीन ग्राहक, जुने ग्राहक, काही ऑर्डर दिलेले, काही न दिलेले, काहींचं पेमेंट बाकी, असं हे सगळं मिक्सचर एकाच जागी होण्यापेक्षा सेपरेट लेबल्समध्ये सेपरेट तुमचे कस्टमर दिसण्यासाठी तुम्ही वेगवेगळे लेबल्स तिथं तयार करू शकता. जनरली तिथं तुमच्या व्हॉट्सअप बिझनेस ॲपमध्ये लेबल्स दिलेले आहेत. इथं लेबल चॅटमध्ये तुम्हाला दिसतं आहे न्यू कस्टमर, न्यू ऑर्डर, पेंडिंग पेमेंट, पेड, ऑर्डर कंप्लीट वगैरे वगैरे. आणि यामध्ये खाली न्यू लेबल प्लससुद्धा तुम्ही तिथं करू शकता, म्हणजे एखादा नवीन लेबल तुम्ही तयार करू शकता. आता नवीन कस्टमर म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा एखादा ग्राहक तुमच्याशी संपर्क साधतो आहे त्यावेळेस त्याला न्यू कस्टमर ह्या लेबलमध्ये त्याला ॲड करायचं. जर जुना कस्टमर असेल आणि त्याने ऑर्डर पहिल्यांदा दिली असेल तर न्यू ऑर्डरमध्ये तुम्ही त्याला टाकू शकता. ऑलरेडी ऑर्डर दिलेली आहे आणि पेमेंट पेंडिंग असेल तर पेमेंट पेंडिंग या लेबलमध्ये तुम्ही त्या ग्राहकाला तिथं टाकू शकता. किंवा ऑलरेडी पेड झालेलं आहे, त्याची अमाऊंट फक्त वस्तू डिलिव्हर करायचे आहेत तर तुम्ही वेगळं लेबल त्याच्यासाठी तयार करू शकता. आणि ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर त्या कंप्लीट ऑर्डरमध्ये टाकू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारचे लेबल तयार करू शकता तुम्ही. ऑर्गनाइज युअर कॉन्टॅक्ट्स ऑर चॅट्स विथ लेबल सो यू कॅन इझिली फाइंड देम अगेन. म्हणजे वेगवेगळ्या लेबलनुसार आपण आपल्या ग्राहकांना तिथं शोधू शकतो आणि त्यांचे जे काही सर्व्हिसेस द्यायच्या बाकी आहेत ते आपण फ्युचरमध्ये देऊ शकतो. नेक्स्ट आहे क्विक रिप्लाईज. वरच सांगितलं आहे मॅसेज मोर वर्कलेस, म्हणजे काम कमी करा आणि मॅसेजेस जास्त करा. म्हणजे थोडक्यात कुठल्याही ग्राहकाला क्विक रिप्लाय आवडतं. ग्राहकांना आपल्याला एखादी क्वेरीज विचारली किंवा एखादी अडचण विचारली तर त्याला लगेच आपला रिप्लाय केला तर तो त्याला चांगलं वाटेल, तो अट्रॅक्ट होईल आपल्या व्यवसायाशी. क्विक रिप्लाईज लेट यू सेव्ह अँड रियूज मॅसेजेस यू फ्रिक्वेंटली सेंड सो यू कॅन इझिली आन्सर कॉमन क्वेश्चन्स इन नो टाईम. आता इथं जनरली तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे एका कस्टमरनं हॅलो असा मॅसेज टाकला आहे तर लगेच त्याला रिप्लाय केला आहे वेलकम टू सँड्राज केक्स. आता हे सँड्राज केक्स एखादी बेकरीचं नाव असेल आणि त्यांनी खाली टेम्पलेट्स तयार केलेले आहेत. खाली तुम्हाला 3 मॅसेजेस दिसत आहेत क्विक रिप्लायजमध्ये. वेलकम टू सँड्रा केक्स, द प्रोडक्ट इज करंटली आउट ऑफ स्टॉक, व्हॉट काइंड ऑफ केक वूड यू लाईक. आता हे क्विक रिप्लायजमध्ये आपल्याकडं मॅसेजेस रेडी आहेत. आपण कुठला त्याच्यातून निवडायचा आणि रिप्लाय करायचा हे आपण ठरवू शकतो. त्यांनी लगेच वेलकम मॅसेज पाठवला तर अशा प्रकारचे क्विक रिप्लाय आपण तिथं देऊ शकतो. त्यानंतर ऑटोमेटेड मॅसेजेस हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे व्हॉट्सअप बिझनेसचं. जेव्हा तुम्ही अवेलेबल नसाल किंवा ऑफलाईन असाल अशा वेळेस ऑटोमॅटिकली तुमच्या ग्राहकांना मॅसेजेस रिप्लाय म्हणून जातील. सेट अँड अवे मॅसेज व्हेन यू आर अनेबल टू आन्सर सो युअर कस्टमर नो व्हेन टू एक्सपेक्ट अ रिस्पॉन्स. यू कॅन ऑल्सो क्रिएट अ ग्रीटिंग मॅसेज टू इंट्रोड्यूस युअर कस्टमर्स टू युअर बिझनेस. तुम्ही त्यांच्यासाठी ग्रीटिंग मॅसेज रेडी ठेवू शकता. आणि जर तुमच्या व्यवसायाच्या जे काही तास आहेत वर्किंग आवर्स त्याच्या व्यतिरिक्त जर कस्टमर तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करेल तर तुमचे ऑटोमॅटिक जे मॅसेजेस आहेत ते त्यांना रिप्लाय होऊन जातील की आम्ही आता सध्या अवेलेबल नाही आहे आणि आम्हाला संध्याकाळी 6 ते 9च्या दरम्यान
कॉन्टॅक्ट करा असा सुद्धा तुम्ही मेसेज तिथं देऊ शकता आणि ते ॲटोमॅटिकली त्यांना जाईन. आता आपण बघूया व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हॉट्सअप बिझनेस ॲप. तर जनरली बरेच ॲडव्हान्टेजेस आहेत. फर्स्ट ॲडव्हान्टेजेस बघा, यूज फ्री ऑफ कॉस्ट. हे पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे, याला कुठल्याही प्रकारचं चार्जेस नाहीत. ऑपरेट फ्रॉम मोबाईल और डेस्कटॉप. तुम्ही याला मोबाईलवरून ऑपरेट करू शकता. डेस्कटॉप कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल त्याच्यावरून ऑपरेट तुम्ही करू शकता. रिझॉल्व क्युरीज ऑन द गो. ग्राहकाच्या वेगवेगळ्या क्युरीज असतील, अडचणी असतील, ते तुम्ही क्विक रिप्लाय देऊन त्यांचे अडचणी दूर करू शकता. पुट स्टोरीज फॉर एनहान्स्ड एंगेजमेंट. तुमच्या वस्तूंचे किंवा तुमच्या सेवांचे वैशिष्ट्य दाखवण्यासाठी त्या वस्तूबद्दल त्याची हिस्ट्री, त्याचे बेनिफिट्स, ते किती प्रमाणात कम्पेअर केलं बाकीच्या वस्तूंपेक्षा, तर त्याचा म्हणजे ते किती प्रकारे चांगलं आहे त्या वस्तूचं तुम्ही डिस्क्रिप्शन देऊ शकता. एन्जॉय सीमलेस इंटरनल कम्युनिकेशन. ग्राहकामध्ये आणि आपल्यामध्ये चांगल्या पद्धतीचं इथं कम्युनिकेशन होतं. शेअर लाईव्ह व्हिडिओज फॉर प्रिसाईज इंटरप्रिटेशन. तुम्ही तुमच्या वस्तूंचे किंवा सेवांचे लाईव्ह व्हिडिओसुद्धा ग्राहकांना शेअर करू शकता. प्रोव्हाइड फास्टर कस्टमर सपोर्ट विथ क्विक रिप्लायज. आपण आत्ताच पाहिलं, क्विक रिप्लायज तुम्ही देऊ शकता कस्टमरला फास्टर सपोर्ट देण्यासाठी. पॉवरिंग कन्व्हर्सेशन. With the WhatsApp business solution, it's easier for companies to engage in two-way conversation and personalized interaction. आपण ग्राहकांसोबत पर्सनली इंटरॅक्शन करू शकतो. कंपनी ग्राहकांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करते. ग्राहक जे काही अडचणी विचारणार त्याला कंपनी लगेच रिप्लाय देणार. तर टू वे इथं कन्व्हर्सेशन होतं, दोघांमध्ये संभाषण होतं. बिझनेसेस अँड कस्टमर्स कॅन इंटरॅक्ट डायरेक्टली इन रिअल टाईम. व्यवसाय आणि ग्राहक हे दोघं एकमेकांसोबत डायरेक्टली इंटरॅक्ट होतात मेसेजेस थ्रू आणि इन रिअल टाईम. म्हणजे त्यांचा एखादा मेसेज आल्यानंतर आपण लगेच रिप्लाय करणार आणि आपल्या रिप्लायनंतर त्यांनी परत त्यांची क्वेरी विचारणार आणि आपण असं बोलणार. आपल्यामध्ये संभाषण रिअल टाईममध्ये होणार. While the WhatsApp solution can be used for notification and alerts, it is in customer service and conversational commerce where it really shines. आता हे कंपनी आणि ग्राहकांमध्ये जे कन्व्हर्सेशन होतं हे एक प्रकारचं कॉमर्सच आहे. आपण कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषणामधूनच आपण वस्तूंच्या जे काही फॅसिलिटीज आहेत, जे काही बेनिफिट्स आहेत ते आपण ग्राहकांना सांगणार आणि ग्राहक अट्रॅक्ट होऊन आपली वस्तू विकत घेणार. Customer can ask questions as if they are inquiring in a physical store location or over the phone. कस्टमर आपल्याला डायरेक्टली विचारू शकतं की तुमचं फिजिकल स्टोअर कुठं आहे आणि ते जवळपास असतील तर तुमच्या स्टोअरला डायरेक्टली भेट देऊ शकतात. तिथूनही तुमच्या वस्तू खरेदी करू शकतात किंवा फोनवर ऑनलाईनसुद्धा त्यांनी तुम्हाला ऑर्डर देऊ शकतात. इनेबलिंग ट्रस्टेड एंगेजमेंट विथ सिक्युअर मेसेजिंग. ऑनलाईन वस्तू किंवा सेवा पुरवत असताना सिक्युरिटी फार महत्त्वाची आहे आणि व्हॉट्सअप हे सुरुवातीपासून सिक्युरिटीसाठी विश्वस्त आहे किंवा आपण म्हणू शकतो की चांगली सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. द व्हेरीफाईड बिझनेस प्रोफाईल प्रोव्हाइड्स अ ट्रस्टेड चॅनल बिटवीन कंपनीज अँड युजर्स टू कम्युनिकेट. दोघांच्या प्रोफाईल म्हणजे कंपनीची आणि ग्राहकाची प्रोफाईल ही ऑथोराईज केलेली जाते आणि कंपनी आणि युजर्समध्ये जे संभाषण होतं ते सिक्रेट असतं. बिझनेस अँड एंड युजर बोथ कॅन बी अश्युअर्ड दॅट दे आर नॉट इंटरॅक्टिंग विथ स्कॅमर. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे व्यावसायिकाला आणि ग्राहकाला दोघांनाही माहीत असते की आपण ज्यांच्यासोबत संभाषण करत आहोत ते स्कॅम नाही आहे. कारण दोघांचे तिथं रजिस्ट्रेशन असतं, मोबाईल नंबर, ईमेल ID. त्या रजिस्ट्रेशनमुळं आपल्याला हे माहीत असतं की इथं काही फ्रॉड वगैरे होणार नाही, स्कॅम वगैरे नाही आहे. Businesses know that users are genuine because of WhatsApp's built-in two-factor authentication. WhatsApp जनरली तुमचं रजिस्ट्रेशन करतानाच ऑथोराईज करतं की हे ग्राहक ऑथोराईज आहेत का नाही आणि हे कंपनीसुद्धा ऑथोराईज आहे का नाही आणि त्यामुळे तुम्ही खरे आहात, जेन्युइन आहात हेच दिसून येतं तिथं. WhatsApp powers end-to-end encryption and provides strict attention to protecting subscriber privacy. WhatsApp आपल्याला
एंड टू एंड एन्क्रिप्शन प्रोव्हाइड करतं. म्हणजेच कस्टमरकडून जे काही मेसेज निघालेला आहे, जे काही कॉन्टॅक्टसाठी आपल्याला मेसेज आलेला आहे, तो त्याच्या एंडपासून निघाल्यानंतर कंपनीकडे किंवा बिझनेसकडे जेव्हा येतो त्यावेळेस एन्क्रिप्शन मोडमध्ये येतो. म्हणजे तो लॉक असतो. कस्टमरच्या एंडपासून कंपनीच्या एंडपर्यंत तो लॉक असतो आणि कंपनी जेव्हा ते मॅसेज ओपन करेल त्यावेळेस तो डिक्रिप्ट होतो. म्हणजेच तोपर्यंत थर्ड पार्टीचं तिथं इन्व्हॉल्वमेंट नसतं. दोनच पार्टीचं इन्व्हॉल्वमेंट असतं. एक कस्टमर बोलणार कंपनीला, तर कस्टमरच्या एंडपासून कंपनीच्या एंडपर्यंत इन्क्रिप्शन मोडवर असतात सगळे मेसेजेस. त्यामुळं तुमची जे काही प्रायव्हसी आहे ते पूर्णपणे इथं प्रोटेक्ट केली जाते. स्टेप्स टू स्टार्ट द व्हॉट्सअप बिझनेस. तर व्हॉट्सअप बिझनेस स्टार्ट करायसाठी जनरली कोणत्या स्टेप्स आहेत ते पाहू. पहिली स्टेप आहे सेटअप युअर व्हॉट्सअप अकाउंट. जसं आपण व्हॉट्सअप ओपन करतो, मोबाईलमध्ये व्हॉट्सअप डाउनलोड करतो आणि स्टार्ट करतो, तर त्याच पद्धतीने व्हॉट्सअप बिझनेस ॲप हे सुद्धा आपल्याला शोधून डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर सेटअप युअर व्हॉट्सअप बिझनेस API क्लायंट. आता API क्लायंट म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस असं एक API क्लायंट असतं. जर आपली एखादी वेबसाईट आहे, आपल्या व्यवसायाची पूर्ण माहिती जर त्याच्यावर असेल, ऑर्डर्स वगैरे, त्याचे प्रोडक्ट्स वगैरे, तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप बिझनेस ॲपला त्या वेबसाईटसोबत अटॅच करू शकता आणि API क्लायंटला ते डायरेक्टली कमांड देता येतं. एखादी नवीन वेब पेज तुम्हाला तयार करता येतं. तर हे API क्लायंट कंपल्सरी असं नाही आहे. जर छोटे बिझनेस असतील तर API क्लायंटची गरज नाही, पण थोडाफार मीडियम बिझनेस असेल तर API क्लायंटसुद्धा तुम्ही सेटअप करू शकता. रजिस्ट्रेशनची स्टेप आहे थर्ड. जसं आपण मोबाईल नंबर रजिस्टर करतो आणि आपल्या याच्यावर OTP येतं आणि OTP आपण टाकल्यानंतर ते ऑथराईज होतं, त्याच पद्धतीनं इथं व्हॉट्सअप बिझनेस ॲपचंसुद्धा रजिस्ट्रेशन तुम्हाला करावं लागतं. अपडेट युअर सेटिंग्स. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे जे काही सेटिंग्स आहेत ते त्याच्यामध्ये जाऊन अपडेट करू शकता. सेंड अ टेस्ट मेसेज. तुम्ही मेसेज टेस्टसाठी सेंड करून पाहू शकता आणि रिप्लाय देऊ शकता. तर ह्या पद्धतीने तुम्ही व्हॉट्सअप बिझनेस ॲप डाउनलोड करून त्याला सुरू करू शकता तुमच्या व्यवसायासाठी. लेट्स सी हाऊ व्हॉट्सअप बिझनेस मोबाईल ॲप लुक्स. थोडक्यात आपण मोबाईल ॲपमध्ये व्हॉट्सअप बिझनेस हे मोबाईल ॲपचं व्हर्जन कसं आहे हे थोडक्यात पाहूया. तर मी माझ्या मोबाईलमध्येच तुम्हाला हे दाखवतो. लेट्स सी. हे माझं मोबाईल चं व्हॉट्सअप बिझनेस आहे. ह्याच्यामध्ये जनरली हे ग्रुप्स दिसत आहेत तुम्हाला. इथं आपण 3 डॉट्सवर गेल्यावर इथं बिझनेस टूल्स, त्यानंतर न्यू ग्रुप तुम्ही तयार करू शकता, न्यू ब्रॉडकास्ट तुम्ही करू शकता, वेगवेगळे लेबल्स तयार करू शकता. परत व्हॉट्सअप वेब, स्टार्ट मेसेज आणि सेटिंग हे जनरल व्हॉट्सअपसारखेच इथं मेनू आहेत. बिझनेस टूल्समध्ये इथं तुम्हाला दिसणार तुमच्या व्यवसायाची प्रोफाईल. आता मी इथं एज्युकेशन म्हणून टाकलेलं आहे. जनरली इथं तुम्ही एडिटमध्ये गेल्यानंतर तुमच्या व्यवसायाचं नाव या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही टाकू शकता. तुमच्या व्यवसायाचं विवरण, व्यवसायाचा पत्ता इथं येणार. त्यानंतर तुमचं लोकेशन जर असेल तर इथं सेट लोकेशन ऑन मॅपमध्ये तुम्ही एक्झॅक्ट लोकेशन तुमच्या व्यवसायाच्या ॲड्रेसचं टाकू शकता. मग कुठल्या प्रकारचं एज्युकेशन आहे इथं तुम्ही एज्युकेशन, सर्व्हिस प्रोव्हायडर, प्रोडक्ट्स, त्यानंतर बिझनेस आवर्स तुमचे कुठले आहेत, ईमेल ID, वेबसाईट, हे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही तिथं सेटिंग प्रोफाईलमध्ये अपलोड करू शकता. कॅटलॉगमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वस्तूंच्या इथं फोटो देऊ शकता. ॲड इमेजेस, आयटमचं नेम टाकू शकता, कुठला आयटम आहे, त्यानंतर इथं प्राईस टाकू शकता तुम्ही आणि वेगवेगळे त्याचे फोटोज तुम्ही ॲड करू शकता तुमच्या कॅटलॉगमध्ये. अवे मॅसेज म्हणजे हे ऑटोमेटेड मॅसेज आहेत, जे की ज्यावेळेस तुम्ही अवेलेबल नसणार तर ह्या ऑटोमेटेड मॅसेजेस थ्रू त्यांना ग्राहकांना तुमचा रिप्लाय जातो. ग्रीटिंग मॅसेजमध्ये तुम्ही वेलकम टू सँड्रा केक्स, जसं आपण आता पाहिलं होतं तसं वेलकम टू तुमच्या स्टोअरचं नाव घेऊन ते ग्रीटिंग मॅसेज तयार करू शकतो. क्विक रिप्लायजमध्ये आपण काही मॅसेजेस रेडी करून ठेवू शकतो, टेम्पलेट्स, जे की ग्राहकांचा एखादा मॅसेज आल्यानंतर लगेच रिप्लाय देता येईल. लेबल्समध्ये तुम्ही वेगवेगळे लेबल्स तयार करू शकता. न्यू कस्टमर, न्यू ऑर्डर, पेंडिंग पेमेंट, पेड, ऑर्डर कंप्लीट, एक्सेट्रा. आणि
तुम्हाला जर नवीन लेबल तयार करायचं असेल तर तुम्ही इथं नवीन लेबल कुठलंही तयार करू शकता, जसं की डिलिव्हरी पेंडिंग, असं कुठल्याही प्रकारचं तुम्ही इथं लेबल नवीन तयार करू शकता आणि तिथं तुमचे ग्राहक ॲड करू शकता. आणि तुमच्या वेबसाईटची जर तुमच्या व्हॉट्सअप बिझनेसची लिंक इथे तुम्हाला मिळते. ही लिंक तुम्ही शेअर करू शकता जनरली व्हॉट्सअप थ्रू. तुम्ही कितीही ग्राहकांना ही तुमची लिंक शेअर करू शकता तुमच्या व्हॉट्सअप बिझनेसची. तर मित्रांनो, हे होतं व्हॉट्सअप बिझनेस. थँक्यू.